मी सुषमा, वेलकम टू सुषमाज किचन। चला तर पाहूया आपण आपल्या किचनमध्ये काय बनतंय ते। आज आपण करत आहोत केशरी रव्याचा शिरा, जो की गावाकडील छोटे कार्यक्रम, लग्न, मुंज यामध्ये केला जातो। मी बऱ्याच वेळा ट्राय केला, परंतु ह्या वेळेला परफेक्ट बनला आहे केशरी रव्याचा शिरा। यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। आता कढई गरम करत ठेवलेली आहे। आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, त्यामधलं अर्ध तूप आता आपण टाकणार आहोत। तूप टाकून घेतलेलं आहे। आता तूप गरम झालेलं आहे, त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा केशरी रवा आहे। त्यामध्ये अगदी लाल रंग येऊपर्यंत रव्याला आपण भाजून घ्यायचा आहे। रवा कच्चा राहिला तर चिकट होतो। हे बघा आता भाजायला लागलेला आहे। वास एकदम सुंदर सुटलेला आहे, छान वास येतोय तुपाचा आणि रवा भाजलेल्याचा। रवा शिजण्यासाठी आपण 3 वाटी पाणी घालणार आहोत। रव्याच्या 3 पट पाणी घालावं लागतं यासाठी। हा आता रवा शिजायला लागलेला आहे। तो फुल गॅसवरती शिजवायचा आहे सुरुवातीला। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। गोड पदार्थात थोडं तरी मीठ टाकावंच, त्यामुळे चव छान येते। हे पहा आता शिजायला लागलेला आहे, पूर्ण आता शिजत आलेला आहे रवा। आता आपण झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे मऊ एकदम होऊन जाईल रवा। त्यामध्ये आपण खाण्याचा कलर घालणार आहोत। येलो कलर घेतलेला आहे आपण खाण्याचा, तो पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण पाऊण वाटी साखर घेणार आहोत। जास्त साखर झाली तर खूप चिकट होतो। बरोबर 1 वाटीला पाऊण वाटी साखर घालायची आहे। रवा शिजल्यानंतरच साखर घालायची आहे। आता त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे वरून तूप टाकणार आहोत, ज्यामुळे तुपाचा वास खाईपर्यंत सगळ्यांच्या तोंडामध्ये येईल असा। यामध्ये आपण बडीशेप, वेलची आणि जायफळ यांची एकत्रित 1 चमचा पूड घेतलेली आहे। मी आत्ताच ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। आणि ह्या शिऱ्यामधला हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे। ह्यामुळे अगदी लग्नामध्ये जसा शिरा आपण खातो तसाच शिरा लागतो हा। 1 ते 1.5 चमचा आपण पूड टाकायचे आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी मनुके घेतलेले आहेत। तुम्हाला ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर घ्या। आमच्या घरी आवडतात, त्यामुळे मी मनुके टाकत आहे। बाकीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता। हे पहा किती छान मऊशार असा शिरा झालेला आहे तो। आता आपण 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ देऊन घेणार आहोत। झालेला आहे आपला शिरा आता। हे पहा झालेला आहे आता शिरा। आता किती छान मऊ असा शिरा आपला तयार आहे, केशरी रव्याचा शिरा। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढत आहोत, त्याची मी मूद पाडणार आहे। हा केशरी रव्याचा शिरा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। एन्जॉय युअर फूड।